गणेश शिरसाट. पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आपण पाहत आहोत एक महत्वाचा संविधानिक आणि सामाजिक विषय, एक महत्वाचा कॉन्स्टिट्यूशनल आणि सोशल इश्यू, तो म्हणजे आरक्षण. आणि त्यामधला सगळ्यात महत्वाचा आणि पहिला महत्वाचा मुद्दा आणि आरक्षणाचा मुद्दा तो म्हणजे मराठा रिझर्वेशन. आपण मागच्या पार्टमध्ये आपण पाहिलं की आरक्षणाचं बेसिस काय आहे, संविधानाचं आर्टिकल 14 काय सांगतं. संविधानाचा आर्टिकल 14 to 18 इक्वॅलिटीचा कन्सेप्ट सांगतो. इक्वॅलिटीचा कन्सेप्ट काय आहे हे आपण पाहिलं आणि आपण इंदिरा साहनीच्या जजमेंट पर्यंत येऊन थांबलो. व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने मंडल कमिशनचे रिकमेंडेशन ऍक्सेप्ट केले आणि एक ओएम इश्यू केला, ऑफिस मेमोरेंडम इश्यू केला आणि सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांना 27% आरक्षण सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थेमध्ये डिक्लेअर केलं. त्या आरक्षणाच्या विरुद्ध पर्टिक्युलरली देशभर वाद उठला. काही लोक रस्त्यावर उतरून भांडले, काही जण कोर्टात जाऊन भांडले आणि जे कोर्टात जाऊन भांडले त्यापैकी एक होत्या इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडिया. 1992-93 पर्यंत आरक्षणाच्या मुद्द्यावर संविधान आल्यानंतर 40-42 वर्षाने आरक्षणाच्या मुद्द्यावर बरीचशी उलथापालथ झाली होती. सुप्रीम कोर्टाचे वेगवेगळे जजमेंट्स, न्याय निवाडे त्याच्यामध्ये येऊन गेले होते. सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय म्हणजे कोण हा प्रश्न त्याच्यामध्ये वेगवेगळ्या केसेसमध्ये उपस्थित झाला होता. आणि रिझर्वेशनचा मुद्दा एकदाच फायनली डिसाईड करण्याकरता, फायनली सेटल करण्याकरता सुप्रीम कोर्ट कॉन्स्टिट्यूटेड 9 जजेस बेंच. सुप्रीम कोर्टाने एक 9 जजेस बेंच बसवली आणि इंदिरा साहनी वर्सेस युनियन ऑफ इंडियाच्या केसमध्ये आरक्षण, त्याची कॉन्स्टिट्यूशनल व्हॅलिडिटी याच्यावर चर्चा सुरू झाली. इंदिरा साहनीच्या केसमध्ये वेगवेगळे मुद्दे होते. इंदिरा साहनीच्या केसमध्ये सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा होता क्वांटम ऑफ रिझर्वेशन. रिझर्वेशन द्यायचं तर किती % द्यायचं. इंदिरा साहनीच्या केसमध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा होता, तो म्हणजे रिझर्वेशन देण्याकरता कायदाच बनवावा लागेल का, की रिझर्वेशन फक्त गव्हर्नमेंट ऑर्डरनेही इश्यू होईल, गव्हर्नमेंट ऑर्डरनेही देता येईल. आणखी एक महत्वाचा मुद्दा होता हे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कोण आणि हे कसं ठरवायचं. आणखी एक महत्वाचा मुद्दा होता की रिझर्वेशन फक्त अपॉइंटमेंटमध्ये द्यायचं सरकारी नोकऱ्यांमध्ये की प्रमोशनमध्येही द्यायचं. असे वेगवेगळे मुद्दे इंदिरा साहनीच्या केसमध्ये उपस्थित झाले आणि त्यावेळेचे सगळे मोठे सिनियर काउन्सिल, सगळे मोठी वकील मंडळी, सुप्रीम कोर्टातले सिनियर काउन्सिल त्या रिझर्वेशनच्या काही फॉर काही अगेन्स्ट असं आर्ग्युमेंट. इंदिरा साहनीमध्ये महत्वाचा मुद्दा जो होता की ओबीसीच्या फेवरमध्ये दिलेलं 27% आरक्षण हे व्हॅलिड आहे की नाही, हे संविधानिक आहे की नाही. सुप्रीम कोर्टासमोर पहिला महत्वाचा मुद्दा हाच होता. दुसरा महत्वाचा मुद्दा होता की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय कसे आणि कुणी ठरवायचे. आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये या सगळ्या प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाने दिले. सर्वोच्च न्यायालय इंदिरा साहनीच्या केसमध्ये म्हणतं की आर्टिकल 15(4) मध्ये पर्टिक्युलरली जो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत तर हे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास हा शब्द आहे, कास्ट नाही. देयर इज अ डिफरन्स बिटवीन कास्ट अँड क्लास. क्लास आणि कास्ट मध्ये फरक. अ ग्रुप विदिन अ कास्ट कॅन बी टर्म्ड एज अ क्लास. सुप्रीम कोर्टाने पहिल्यांदा प्रश्न विचारला की तुम्ही हे सोशल आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस कसे शोधले, कोणत्या बेसिसवर शोधले. मंडल कमिशनने जवळपास 13 ते 14 क्रायटेरिया ठेवले होते. पॉवर्टी इज वन ऑफ द क्रायटेरिया, सोशल बॅकवर्डनेस इज वन ऑफ द क्रायटेरिया, इकॉनॉमिक बॅकवर्डनेस इज वन ऑफ द क्रायटेरिया, एज्युकेशनल बॅकवर्डनेस इज वन ऑफ द क्रायटेरिया, कास्ट इज वन ऑफ द क्रायटेरिया बट नॉट द सोल क्रायटेरिया. आणि मग गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की ह्या आम्ही या कास्ट डिक्लेअर केल्या, त्या XYZ कास्ट आहे, याला आम्ही सांगितलं की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहे. सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं की जर एखादी कास्ट सामाजिकरित्या सोशली फॉरवर्ड आहे आणि एज्युकेशनली बॅकवर्ड आहे, तुम्ही यांना रिझर्वेशन देणार, आर्टिकल 15(4) खाली देणार. गव्हर्नमेंट म्हणलं देता येईल, कारण ते जरी सोशली फॉरवर्ड असतील तर एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. किंवा सुप्रीम कोर्टाचं म्हणणं होतं एखादी कास्ट एज्युकेशनली फॉरवर्ड आहे आणि सोशली बॅकवर्ड आहे,
तुम्ही रिझर्वेशन देणार का? गव्हर्नमेंटचं म्हणणं तर देता येईल कारण ते सोशली बॅकवर्ड आहेत. तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं संविधान काय सांगतो, संविधान काय शब्द वापरतो, संविधान आर्टिकल 15 सब क्लॉज 4 मध्ये शब्द वापरतो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आणि किंवा नाही, सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड, नॉट सोशली ऑर एज्युकेशनली बॅकवर्ड. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की अनुच्छेद 5 सबक्लॉज 4 खाली आर्टिकल 15 सबक्लॉज 4 खाली संविधानाच्या जर रिझर्वेशन द्यायचा असेल तर तो समाज सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही पण पर्टिक्युलरली मागासवर्गीय पाहिजे. द कास्ट मस्ट बी सोशली बॅकवर्ड अँड मस्ट बी एज्युकेशनली बॅकवर्ड. सोशली पण बॅकवर्ड पाहिजे आणि एज्युकेशनली पण बॅकवर्ड पाहिजे. सोशली फॉरवर्ड अँड एज्युकेशनली बॅकवर्ड नाही चालणार. आर्टिकल 15(4) खाली रिझर्वेशन देता येणार नाही. एज्युकेशनली फॉरवर्ड आहे, सोशली बॅकवर्ड आहे, नाही चालणार. आर्टिकल 15(4) खाली रिझर्वेशन देण्याकरता कास्ट मस्ट बी सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. दोन्हीपणे मागासवर्गीय पाहिजे, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय. मग त्याच्यानंतर काही कास्ट शोधल्या ज्या सामाजिक आणि शैक्षणिक दोन्ही पण मागासवर्गीय आहेत. सोशली अँड एज्युकेशनली बोथ आर बॅकवर्ड. मग सुप्रीम कोर्ट म्हणलं ठीक आहे, तुम्ही एक एबीसी ही कास्ट शोधली आणि तुम्ही ही कास्टला रिझर्वेशन देणार. तुमच्या मते ही कास्ट सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. गव्हर्नमेंटचं म्हणणं हो. म्हणे मग या कास्टमध्ये एक 10-20% लोक सुद्धा नाहीत का जे सोशल अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आहेत? का या कास्ट मधले 100 ते 100% लोक सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत? गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं नक्कीच असणार, काही लोक फॉरवर्ड असणारच. की आम्ही जर एबीसी ही कास्ट सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास म्हणून डिक्लेअर केलंय, कास्ट म्हणून डिक्लेअर केलं, त्याचं कारण मेजॉरिटी ऑफ द पीपल दे आर बिलॉंगिंग टू द सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास. त्यातले मेजॉरिटी पीपल त्या समाजाचे, त्या कास्टचे सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय आहेत. पण 10-20% तरी फॉरवर्ड असतील, सुधारलेले असतील, सोशल अँड एज्युकेशनली फॉरवर्ड असतील. सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं होतं मग जर तुम्ही एबीसी या कास्टला रिझर्वेशन दिलं सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयाच्या ग्राउंडवर, तर त्या कास्टमध्ये जे सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड लोक आहेत, त्या कास्टमधले जे सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड लोक आहेत, जे 10-20% लोक पुढे गेलेले आहेत, ते 10-20% पण रिझर्वेशनचा फायदा घेणार. आणि ते तर सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आहेत आणि रिझर्वेशनचा फक्त सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्डला देता येईल. गव्हर्नमेंटचं म्हणणं होतं की मग कसं करणार, एखाद्या कास्टमधनं एखादा ग्रुप कसा बाजूला काढायचा. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की तुम्ही जी पर्टिक्युलरली कास्ट डिक्लेअर केलेली आहे सोशल अँड एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास किंवा अदर बॅकवर्ड क्लास म्हणून, तर त्या क्लासमध्ये 2 ग्रुप करा. वन इज अ क्रिमिलियर अँड अनदर वन इज अ नॉन क्रिमिलियर. एक क्रिमिलियर म्हणजे त्या कास्ट मधले जे सोशल अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आहेत, आणि दुसरा नॉन क्रिमिलियर. आणि नॉन क्रिमिलियर म्हणजे ते जे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत. आणि ओबीसी मध्ये रिझर्वेशन फक्त त्यांनाच मिळतं जे सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहेत, म्हणजे जे सामाजिक आणि शैक्षणिकरित्या मागासवर्गीय आहेत, म्हणजे हू बिलॉंग्स टू नॉन क्रिमिलियर. म्हणजे जे सगळे ओबीसी आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस जे आहेत, अदर बॅकवर्ड क्लासेस समजून घ्या. बॅकवर्ड क्लासेस म्हणजे कोण? संविधानाच्या अनुच्छेद 16(4) खाली बॅकवर्ड क्लास हा शब्द वापरला. आर्टिकल 16 क्लॉज 4 डील्स विथ द बॅकवर्ड क्लास. आणि बॅकवर्ड क्लास म्हणजे कोण? शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब, दे आर डीम्ड बॅकवर्ड. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हिस्टॉरिकली अनटचॅबिलिटी सफर झाला. शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब हे डीम्ड बॅकवर्ड समजले जातात. त्या डीम्ड बॅकवर्ड, त्यांच्या अपलिफ्टमेंट करता रिझर्वेशनची गरज आहे. पण शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून आणखी कोणीतरी बॅकवर्ड असेल ना देशात, आणि शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून जे राहिलेले बॅकवर्ड आहेत त्याला आपण म्हणतो अदर बॅकवर्ड क्लासेस. अदर बॅकवर्ड क्लासेस ओबीसी. आणि त्या अदर बॅकवर्ड क्लासेस मध्ये 2 प्रकार पडतात. त्या अदर बॅकवर्ड क्लासमध्ये 2 प्रकार पडतात. एक सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आणि एक सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड. आणि हे कसे ओळखायचे? तर सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड म्हणजे क्रिमिलियर
आणि सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड म्हणजे नॉन क्रिमिलियर आणि अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जे नॉन क्रिमिलियर आहेत, ज्यांच्याकडे नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट आहे, त्यांना आपण म्हणतो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासेस आणि त्यांनाच रिझर्वेशनचा फायदा मिळतो. अदर बॅकवर्ड क्लासेसमध्ये जे क्रिमिलियर आहेत, जे सोशली अँड एज्युकेशनली फॉरवर्ड आहेत, त्यांना रिझर्वेशनचा फायदा मिळत नाही, त्यांना आरक्षणाच्या तरतुदी लागू होत नाहीत. त्याच्याकरता नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेटच लागतं आणि नॉन क्रिमिलियरचं सर्टिफिकेट आहे म्हणजे तो सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्ड आहे. म्हणजे बऱ्याच वेळेला राज्यकर्त्यांचं एक आर्ग्युमेंट असं असतं की एससी-बीसी आणि ओबीसी दोन वेगळे प्रकार, असं होऊ शकत. बॅकवर्ड क्लास म्हणजे राहिलेले शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब सोडून जे राहिलेले सगळे आहेत ते म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास. आणि तुम्ही एकदा अदर बॅकवर्ड क्लासेसच्या व्याख्येत आलात की जर तुम्ही क्रिमिलियर असाल तर तुम्हाला त्याच्यात सोशल अँड एज्युकेशनली फॉरवर्ड असं म्हटलं जातं आणि जर तुम्ही नॉन क्रिमिलियर असाल तर तुम्ही सोशल अँड एज्युकेशनली बॅकवर्ड क्लास आहेत असं समजता. सुप्रीम कोर्ट फर्स्ट टाइम लेट डाउन द कॉन्सेप्ट ऑफ क्रिमिलियर अँड नॉन क्रिमिलियर इन द केस ऑफ इंदिरा साहनी वर्सेस युनिव्हर्सिटी. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा असा होता की आरक्षणाचं पर्सेंटेज किती, क्वांटम किती. व्हॉट शॅल बी द क्वांटम ऑफ रिझर्वेशन. आरक्षण किती पर्सेंट पर्यंत देता येतं, किती टक्क्यापर्यंत देता येतं आणि हे आपल्याला समजून घेणं खूप जास्त गरजेचं आहे. सुप्रीम कोर्टासमोर प्रश्न होता की असं पेटिशनरचं म्हणणं होतं की डिक्लेअर दॅट रिझर्वेशन शॅल नॉट एक्सीड मोर दॅन 50%. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण 50% जास्त देता येणार नाही असं डिक्लेअर करा, फायनल करा. आणि सुप्रीम कोर्टाने आपल्या इंदिरा साहनीच्या जजमेंटमध्ये सांगितलं की आरक्षण व्हॉट शॅल बी द क्वांटम ऑफ रिझर्वेशन. आरक्षणाचं किती पर्सेंटेज आरक्षण असलं पाहिजे. आणि सुप्रीम कोर्ट आपल्या जजमेंटमध्ये म्हणतात, सर्वोच्च न्यायालय आपल्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये म्हणतं ॲज अ जनरल रूल, सर्वसाधारणपणे ॲज अ जनरल रूल रिझर्वेशन शॅल नॉट एक्सीड मोर दॅन 50%. जनरल रूल आरक्षण 50% जास्त एक्सीड होता कामा नये. पण सुप्रीम कोर्ट आपल्या इंदिरा साहनीच्या निकालामध्ये त्याच्या पुढे जाऊन सांगतं की इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस रिझर्वेशन मे एक्सीड 50%. इन एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये रिझर्वेशन 50% जास्त एक्सीड होऊ शकतं आणि रिझर्वेशन 50% जास्त एक्सीड जरी झालं अपवादात्मक परिस्थितीमध्ये तरी चालेल. आणि व्हॉट आर द एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस. ही अपवादात्मक परिस्थिती म्हणजे काय, हे एक्सेप्शनल सर्कमस्टन्सेस म्हणजे काय. आणि सुप्रीम कोर्ट इंदिरा साहनीमध्ये ट्विन टेस्ट लेट डाऊन करतं. 50% जास्त आरक्षण जर एक्सीड व्हायचं असेल तर ते केव्हा एक्सीड करता येतं किंवा 50% एक्सीड करून दिलेलं आरक्षण संविधानानुसार केव्हा टिकतं, कॉन्स्टिट्युशनल पॅरामीटर्सवर केव्हा टिकतं, ते सर्वोच्च न्यायालयामध्ये केव्हा टिकू शकतं, याची एक ट्विन टेस्ट सुप्रीम कोर्टाने इंदिरा साहनीमध्ये दिली. आणि सुप्रीम कोर्ट आपल्या इंदिरा साहनीच्या 92 आणि 93च्या जजमेंटमध्ये म्हणतंय की जर एखाद्या राज्यांमध्ये सुप्रीम कोर्ट म्हणतं इफ पीपल आर लिव्हिंग इन फार फ्लंग रिमोट एरियाज. एखाद्या राज्यामध्ये एखादा समाज अतिशय दुर्गम भागात राहत आहे. इफ पीपल आर लिव्हिंग इन फार फ्लंग रिमोट एरियाज अँड ड्यू टू विच दे आर आउटसाइड ऑफ मेन स्ट्रीम ऑफ नॅशनल लाईफ. एखादा समाज एखाद्या राज्यामध्ये अतिशय दुर्गम भागामध्ये राहत आहे आणि ते अतिशय दुर्गम भागामध्ये राहत असल्या कारणास्तव तो समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे. असा समाज जो अतिशय दुर्गम भागामध्ये राहत आहे, ज्याच्यामुळे तो समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर आहे, त्या समाजाला समाजाच्या किंवा देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता जर आरक्षण देण्याची वेळ आली तर ते आरक्षण 50% जास्त एक्सीड झालं तरीही चालेल. आता सुप्रीम कोर्टाच्या या लाईनमध्ये ट्विन टेस्ट आहे. त्याला आम्ही कायद्याच्या भाषेत एक भौगोलिक किंवा जिओग्राफिकल टेस्ट आणि दुसरी एक सोशल टेस्ट, सामाजिक टेस्ट असं म्हणतो. जिओग्राफिकल टेस्ट म्हणजे पीपल आर लिव्हिंग इन फार फ्लंग रिमोट एरियाज. एखादा समाज अतिशय दुर्गम भागात राहत आहे, जिओग्राफिकल टेस्ट.
आणि अतिशय दुर्गम भागात राहत आहे. म्हणून काय झालं, ड्यू टू विच दे आर आउटसाइड ऑफ मेन स्ट्रीम ऑफ नॅशनल लाईफ. ते अतिशय दुर्गम भागात राहत असल्यामुळे ते देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीत. दॅट इज सोशल टेस्ट. आणि अतिशय दुर्गम भागामध्ये राहत असल्यामुळे देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये नाहीत. अशा समाजाला देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याकरता आरक्षण देण्याची गरज आहे. आणि मग ते आरक्षण 50% जास्त एक्सीड होऊन दिलं तरी चालेल असं सुप्रीम कोर्ट म्हणतं. महाराष्ट्र शासनाला जर 50% जास्त किंवा 50% रिझर्वेशनचं सिलिंग लिमिट एक्सीड करून जर आरक्षण द्यायचं असेल तर इंदिरा साहनीची ही केस, ही ट्विन टेस्ट फॉलो झालीच पाहिजे. महाराष्ट्र शासनाला हे सिद्ध करणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्राचं एक्झिस्टिंग रिझर्वेशन 52% आहे. आणि याच्या पुढे आता जर पर्टिक्युलरली महाराष्ट्र शासनाला अप अँड अबव 52% रिझर्वेशन देणं असेल तर हे इंदिरा साहनीची ही ट्विन टेस्ट ही सिद्ध झालीच पाहिजे. जोपर्यंत ही ट्विन टेस्ट सिद्ध होत नाही तोपर्यंत पर्टिक्युलरली सर्वोच्च न्यायालयामध्ये अडचण येत राहणार. आणि हे ट्विन टेस्ट सिद्ध करण्याची जबाबदारी शासनाची आहे, राज्यकर्त्यांची आहे. त्याच्याकरता योग्य प्रकारे आयोग नेमून योग्य प्रकारे त्याच्याकरता पुरावे गोळा करणं गरजेचं आहे. इंदिरा साहनीच्या केसमध्ये आणखी काही प्रश्न होते. इंदिरा साहनीच्या केसमध्ये हा प्रश्न होता महत्वाचा की हे 27% आरक्षण फक्त व्हीपी सिंग गव्हर्नमेंटने जिओ काढून दिलाय. कारण व्हीपी सिंग गव्हर्नमेंट ज्यावेळेस 27% आरक्षण पर्टिक्युलरली डिक्लेअर करत होते त्यावेळेस एका प्रकारे व्हीपी सिंग गव्हर्नमेंटला किंवा व्हीपी सिंग यांना माहिती होतं की हे आरक्षणाचा मंडल आयोगाचा रिपोर्ट जर मी स्वीकारला तर मे बी माझं सरकार पडेल. त्यांनी वेगवेगळ्या पक्षाच्या पाठिंब्यावर सरकार बनवलं होतं. हे पक्ष माझा पाठिंबा काढून घेतील आणि म्हणून त्यांनी एक ओएम इश्यू केला होता, ऑफिस मेमोरंडम इश्यू केला होता. तो काय कायदा बनवला नव्हता. आणि मग सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रश्न होता की रिझर्वेशन देण्याकरता कायदा असणं गरजेचं आहे का की गव्हर्नमेंटच्या आदेशाने आरक्षण देता येतं. सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला संविधानाच्या अनुच्छेद 16 मध्ये आर्टिकल 16 मध्येच भेटेल. आणि आर्टिकल 16 सांगतो संविधानाचा नथिंग इन दिस आर्टिकल 16 सब क्लॉज 4 सांगतो संविधानाचा नथिंग इन दिस आर्टिकल शॅल प्रिव्हेंट द स्टेट फ्रॉम मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन्स ऑफ रिझर्वेशन in favor of any backward classes of citizens who are not adequately represented in the services under the state. Nothing in this article shall prevent the state from making any special provision. आणि सर्वोच्च न्यायालय म्हटलं आर्टिकल 16(4) खाली स्टेट रिझर्वेशन देऊ शकतं. आणि स्टेट म्हणजे आर्टिकल 12च्या व्याख्येनुसार सेंट्रल गव्हर्नमेंट, पार्लमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, स्टेट लेजिस्लेचर, लोकल अथॉरिटी आणि एनी अदर अथॉरिटी. आणि रिझर्वेशन कसं देऊ शकतं बाय मेकिंग एनी स्पेशल प्रोव्हिजन. आणि सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आरक्षण देण्याकरता कायदाच बनवायला पाहिजे अशातला भाग नाही. आरक्षण हे गव्हर्नमेंट ऑर्डर इश्यू करूनही देऊ शकतं. आणि सर्वोच्च न्यायालयाने आपल्या इंदिरा साहनीच्या केसमध्ये 9 जजेस बेंच होती बाय 6 वर्सेस 3 मेजॉरिटी. सुप्रीम कोर्ट हॅज ऑब्झर्व्ड that reservation declared in favor of other backward classes is constitutionally valid and legal. कारण त्यावेळेस देशामध्ये 22% एक्झिस्टिंग रिझर्वेशन होतं. मेंबर ऑफ द शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईब्सला मिळून 22% रिझर्वेशन होतं. 15 आणि 60% असं. आणि त्या 22%मध्ये ओबीसीचं 27% आरक्षण इन्क्लूड झालं. आणि 22 आणि 27 असं 49% आरक्षण केंद्राचं जात होतं जे 50% सिलिंग लिमिटच्या आत होतं. आणि सुप्रीम कोर्टाने सांगितलं की ओबीसीच्या फेवरमध्ये दिलेलं हे आरक्षण हे कॉन्स्टिट्युशनली आहे, संविधानिकरित्या व्हॅलिड आहे. इट इज कॉन्स्टिट्युशन. इंदिरा साहनीने आणखी एक महत्वाचा मुद्दा सांगितला. आणि इंदिरा साहनीच्या केसमध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगितला की आरक्षण हे सरकारी नोकऱ्यांमध्ये ऍट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट देण्यात यावं, ऍट द टाइम ऑफ प्रमोशन नाही. इंदिरा साहनीच्या केसमध्ये सांगितलं होतं की रिझर्वेशन शॅल बी ग्रँटेड ऍट द टाइम ऑफ अपॉइंटमेंट अँड नॉट इन द प्रमोशन. इंदिरा साहनीच्या केसमध्ये आणखी सांगण्यात आलं की शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राईब दे आर डीम्ड बॅकवर्ड, दे नीड अपलिफ्टमेंट. आणि इंदिरा साहनीने कुठेतरी आरक्षणाचा एक मुद्दा जो आहे थोडा सेटल केल्यासारखा झाला. इंदिरा साहनीच्या केसमध्ये कुठेतरी आरक्षणाचा मुद्दा थोडा सेटल झाल्यासारखा झाला.
आरक्षण केव्हा देता येतं, केव्हा देता येत नाही, कुणाला देता येतं, कुणाला देता येत नाही, याच्या थोड्या गाईडलाईन्स आल्या आणि आजही इंदिरा साहनीचं जजमेंट डोमेन होल्ड करून आहे. 9 जजेस बेंच आहे. आपण पाहणार आहोत जयश्री पाटीलच्या केसमध्ये, मराठा रिझर्वेशनच्या जयश्री पाटीलच्या केसमध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला होता की इंदिरा साहनीची केस रिओपन करा, 50% सिलिंग लिमिटचं रिओपन करा, पुन्हा एकदा ऐका. तर सुप्रीम कोर्टाने त्याला नकार दिला. सुप्रीम कोर्ट म्हटलं 1992-93 ते 2019 गेल्या 30 वर्षामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा एकही असा निकाल नाही ज्यांनी इंदिरा साहनीच्या निकालावर शंका उपस्थित केली. आणि इंदिरा साहनीच्या निकालावर गेल्या 30 वर्षामध्ये जर काही शंका उपस्थित नाही झाली तर मग अचानकपणे तुम्ही येऊन म्हणणार ही केस परत ऐका, 50% सिलिंग लिमिटचा पुनर्विचार करा, हे होणार नाही. आणि इंदिरा साहनीची केस पुनर्विचार करण्याचा सुप्रीम कोर्टाने नकार दिला. आणि याचा अर्थ कोणत्याही देशातल्या कोणत्याही राज्याला आपल्या राज्यामध्ये 50%पेक्षा जास्त आरक्षण जर द्यायचं असेल तर इंदिरा साहनीची ही ट्विन टेस्ट फुलफिल करणं गरजेचं आहे, मॅन्डेटरी करणं गरजेचं आहे. आपण मराठा रिझर्वेशनच्या केसमध्ये आपण पाहणार आहोत सुप्रीम कोर्टाने मराठा रिझर्वेशन 2 कारणास्तव रद्द केलं. आणि पहिलं कारण म्हणजे 50%पेक्षा जास्त जे पर्टिक्युलर आरक्षण एक्सीड झालं, रिझर्वेशन क्वांटम एक्सीड झाला, तर 50%पेक्षा जास्त आरक्षण एक्सीड केव्हा होऊ शकतं, ती जी ट्विन टेस्ट आहे जिओग्राफिकल आणि सोशल टेस्ट, ती महाराष्ट्राच्या केसमध्ये फुलफिल झाली नाही. या कारणास्तव एक पर्टिक्युलरली ते रद्द करण्यात आलं. आपण ती केस पाहणार. आणि 102व्या घटना दुरुस्तीनंतर एखाद्या समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय असं डिक्लेअर करण्याचा अधिकार हा संसदेकडे आहे, राज्य सरकारकडे नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने त्या केसमध्ये सांगितलं. या 2 कारणास्तव मराठा आरक्षण रद्द करण्यात आलं. 102व्या घटना दुरुस्तीनंतर गव्हर्नमेंटनी राज्यकर्त्यांनी 105वी घटना दुरुस्ती केली, ती 2021 साली केली. आणि तिथे पुन्हा एकदा राज्य सरकारच्या त्यांचे अधिकार वापस देण्यात आले, रिस्टोर्ड करण्यात आले. या बॅकग्राऊंडवर आपल्याला समजून घेणं आहे मराठा रिझर्वेशन. ह्या बेसिसवर तुम्हाला, या बॅकग्राऊंडवर तुम्हाला आम्हाला समजून घेणं आहे की मराठा रिझर्वेशनचा एक्झॅक्टली मुद्दा काय आहे. मराठा रिझर्वेशनचा इश्यू आजचा नाहीये. 1955 पासून जवळपास 6 आयोग, 3 नॅशनल कमिशन आणि 3 स्टेट कमिशन त्याच्यामध्ये पर्टिक्युलर अपॉइंट करण्यात आले. 2018चा गायकवाड आयोग तर हा 7वा आयोग होता जवळपास. हे वेगवेगळे आयोग अपॉइंट करण्यात आले. आणि या आयोगामध्ये काय काय सांगण्यात आलं, या आयोगाने काय काय सांगितलं, सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांविषयी काय टेस्टा लेट डाऊन केल्या. आणि गेल्या 60-70 वर्षाचा जो मराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा आहे तो कशा प्रकारे सुप्रीम कोर्टामध्ये डिस्कस केला गेला, तो का रद्द झाला, आणि आता इथून पुढे राज्यकर्त्यांनी काय करणं गरजेचं आहे. मराठा समाजाला जर आरक्षण देणं पर्टिक्युलरली देण्याकरता कोणती काळजी घेणं गरजेचं आहे. आरक्षण देताना अशा पद्धतीने देणं गरजेचं आहे की ते सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकेल. त्याकरता सर्वोच्च न्यायालयाने जयश्री पाटीलच्या केसमध्ये काय सांगितलंय, त्या चुका परत होता कामा नये, हे राज्यकर्त्यांनी पाहायला पाहिजे. नाहीतर पुन्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये अडचण येऊ शकते. आणि मग काय आहे ती केस, काय सांगितलं राज्यकर्त्यांनी, काय सांगितलं पर्टिक्युलर सर्वोच्च न्यायालयाने, काय होता गायकवाड आयोगाचा रिपोर्ट, कोणता डाटा सर्वोच्च न्यायालयासमोर आला, मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीयांच्या व्याख्येमध्ये बसतो की नाही, सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर काय टिप्पणी केली, सर्वोच्च न्यायालयाने गायकवाड आयोग महाराष्ट्र शासनाचा 2018चा आयोग आहे त्या आयोगाच्या रिपोर्ट विषयी काय म्हटलं, हे सगळे महत्वाचे प्रश्न आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तेही आपण समजून घेऊया. पण आजच्या पार्कमध्ये आपण थांबूया. या बॅकग्राऊंडवर तुम्हाला रिझर्वेशनचा बेसिक कन्सेप्ट समजला असेल तर आपल्याला सोपं जाईल की समजून घेणं एक महत्वाची केस. या बॅकग्राऊंडवर आता तुम्हाला हे समजायला सोपं जाईल की एक्झॅक्टली इश्यू काय आहे आणि काय आहे मराठा रिझर्वेशनचा इश्यू, काय आहेत समस्या, काय आहेत प्रॉब्लेम्स आणि काय आहे सोल्युशन. हे जर बेसिक जर तुमच्या लक्षात आलं असेल तर प्रश्न समजायला सोपं जाईल. या बॅकग्राऊंडवर आपण पर्टिक्युलरली आजच्या लेक्चरमध्ये थांबूयात आणि पुढच्या पार्टमध्ये आपण डिस्कशन करायला घेऊयात मराठा आरक्षणाचा इतिहास
त्याचे असलेले प्रश्न, संविधानिक प्रश्न, त्याचं उत्तर आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल इन द केस ऑफ जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र, स्टेट ऑफ महाराष्ट्र अँड अदर्स. हा सगळा भाग आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहूयात, पण आजच्या एपिसोडमध्ये आपण थांबूया. धन्यवाद.